नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील उजनी या गावामध्ये आलेलो आहोत। या गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात। काका नमस्कार। काय नाव तुमचं? बसा की, बसा बसा बसून बोला। हां, काय नाव तुमचं? माझं नाव अशोक गजानन पाटील, उजनी, वय वर्ष 76। बर, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे। आज आता सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, पण मला एक सांगायचं आहे की ज्या टायमाला लोकसभेवर भाजपचे दोनच खासदार होते, एक लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळेपासून मी भाजपमध्ये काम करतोय। तर भाजप हा पक्ष आता सत्तेवर आला आहे, त्यांनी बरेचसं कामं बी केलेली आहे ती आणि त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर समान नागरिक कायदा लागू चालू करावा असं एक अपेक्षा आहे। आणि त्याच्याबरोबर मला एक आम्हाला मोठेपणा वाटतो की आमच्या तालुक्याचे लाडके नेते आमदार बबनदादा शिंदे याने आमच्या तालुक्याचा खरोखरच विकास केलेला आहे। तर तेच आता भाजपला साथ देते, त्यामुळं आम्हाला दादा जिकडं सांगतील तिकडंच आम्ही मतदान करणार। हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे। आमच्या गावचा विकास दादा नेहमी सातत्यानं करतात, आम्हाला कधी विकासाला कमी पडून दिलं नाही। आम्ही दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे। शरद पवार यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, कारण धैर्यशील मोहिते पाटील पूर्वी विजयसिंह मोहिते पाटलाचा आणि माढे तालुक्याचा विरोध होता, असं मागं त्यांचं चाललेलं होतं। आता ह्या बारीनं तर काय धैर्यशील मोहिते पाटील आमच्या गावाकडे आलेलेच नाहीत, त्यामुळं त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही मतदानाला। आणि त्यांचे बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत, कोणाचे काय शेअर दिले नाहीत असं काहीतरी आहे। माझा काय शेअर त्यांच्याशी नाही, काय नाही, फक्त आलेलं नाही। ते फक्त मला एकच माहिती आहे, बबनदादा जिथं सांगतील तिथं आम्ही मतदान करणार। मोदी सरकार आणि काँग्रेस सरकार यातलं काय फरक वाटते तुम्हाला? बराचसा फरक आहे। 50 वर्ष झालं काँग्रेसनं राज्य केलं, तर इतका विकास, रस्ते ही बरीचशी कामं कधी झालेली नाही। ती आता प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतात। शेतकऱ्याचं फक्त एकच आहे की भाजपवाल्यांनी शेतकऱ्याच्या मालाला चॅलेंज देऊन भाव द्यावा, एवढी अपेक्षा आहे, दुसरं काय नाही। ही सरकार भ्रष्टाचारी आहे वगैरे असं आरोप केले जातात। काय नाही आरोप, भ्रष्टाचार सगळी सरकार असते, त्या पहिले बी सरकारनं केलेलं आहे। जो खुर्चीवर झालं तो तिथे त्यासने नाव अहो, तिथं तळं राखणार तू पाणी पिणारच आहे ना, त्यासने ते काढायचंच नाही आपल्याला। फक्त विकास, रस्ते, सुविधा माणसाच्या सगळ्या ही केलं म्हणजे समाधान आहे ना। ह्या भागात शरद पवार आणि विजयदादा खासदार म्हणून होते, त्यांच्या वेळेस काही कामं झाले? काय नाही, काय मग इतके कामं झालेली नाही ती। आणि ते बबनदादाच आमचा शरद पवाराच्या बाजूने होते, त्यावेळेला ती एवढी झाले दादाच करतात, आम्हाला शरद पवाराचं काही देणं घेणं नाही कोणाचं काय। आमच्या दादा हा माढे तालुक्याचा विकास करणारा नेता आहे आणि त्यांनीच केलेला आहे। जिथं कुसळं उगवत नव्हती तिथं आता ऊसाचं उत्पन्न मिळतं। ही एक आज प्रत्येकाच्या दारात 4 चाक्या गाड्या उभा आहेत, त्या केवळ बबनदादा शिंदे यांच्या आशीर्वादानंच म्हणले तरी असं चालले, तर मी म्हणण्यापैकी आहे। बरं, यावेळेस कोणाला मतदान करणार? ह्या वेळेला बबनदादा ज्यांना सांगन त्याला मतदान करणार। बबनदादा तर भाजप सोबत आहे। हां, मग भाजपलाच करणार आम्ही। हां, आनंदानं बबनदादा जिथं सांगतील आणि बबनदादा येणार। बबनदादा आमच्याकडून सांगून गेला इकडं करा तिकडं करा, तसं काय नाही। बबनदादा जिकडं सांगल तिकडं उजनीतला पाऊस पडल्यावर मतं पडते ती। काका नमस्कार। नमस्कार। बरं, नमस्कार बाबा। नमस्कार। काय नाव तुमचं? विठ्ठल सखाराम जाधव। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, कसं वातावरण काय? आपल्याला एवढं काय खोल कळणार आहे? होय, बरं, ह्या भागात धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर हे उभे आहेत काय? मोहिते पाटील हां, आमच्या इकडं आलाच नाही, घेऊ कवा थडकाला सुद्धा नाही आला, सांगाय साहेबाला सुद्धा उभा सुद्धा राहायचं कवा आलेला नाही, आणि आम्ही कसे त्याला मतदान देणार? ह्या वेळेस उभारलेत की आता मोहिते पाटील? जर राहिले तर आम्ही मतं देणार नाही, जिकडे दादा सांगेल तिकडे आम्ही मतं पाडणार आहे ते। हां, पहिल्यापूर्वीपासून आमचं मत दादाकडेच आहे, पहिल्यापासूनच।
मोहिते पाटलांनी कारखाना सुरू केलता इथं विजय शुगर. हं. त्याचं शेअर त्याचा शेअर आम्हाला मिळालाच नाही की हो. होय. हां हां आमचा बंधू लेख गेलता मागायला तर तिथं काय कोण साहेबच नाही तिथं कुठला शेअर कोण देणार आहे आम्हाला. विकत घेतला का शेअर्स त्यांचं? आणि पहिला शेअर भरलेला आहे. भरलाय का? हां शेअर भरलेला आहे पावते की पोरग्याकडे. बर हां ते पैसे मिळाले नाहीत आम्हाला. बर. पैसेच मिळाले नाही गेलं तर कारखाना इकून टाकला. होय. जी मोहिते पाटलाने जी कारखाना इथं करकमला चालू केलेला तो आमच्या बबन दादानीच विकत घेतलेला आहे. पण त्या कारखाना दादानी विकत घेतला म्हणून का शेअर घेतलेलं नाही. शेअर देण्याची जबाबदारी मोहिते पाटलाचीच आहे. होय. आता बऱ्याचशा लोकांचं शेअर येते उजनीत आहे त्यांचं शेअर द्यायला पाहिजे. त्यांनी मागाय गेलं तर देत नाही ती काय. होय. काय म्हणतात मागायला गेल्यावर? काय आता ती माझा काय शेअर नाही तिथं ह्या लोकांचं शेअर आहे काय सांगा. काय म्हणतात शेअर तुम्ही मागायला गेल्यावर काय म्हणले? आमचे पैसे काय नाही म्हणले. आमच्या साहेबांना येताना आम्ही कुठलं पैसे द्यायचं म्हणले. होय. हां कारखाना आणि तुमचे पैसे गेले कुठं मग? आता त्यांना ठेव पैसे आमचं दिलं आणि आम्हाला द्यायला महागारी पैसे आमचे पैसे नाही म्हणली. कसलं देऊ आम्ही शेअर म्हणली. होय. हां हां किती वर्ष झाले? आता वर्ष बरेच दिवस झाले घेऊ. होय. विचारावं लागेलच की आमचा शेअर कसा दिला नाही म्हणून. होय. हां मतदान आमचं मागायला येणार आहेत ते. येऊ द्या की येऊ द्या. आमचं पैसे कुठे गेलं शेअर भरायला. पैसे द्या पैसे द्या आधी आमचं. बर हां हे आमचं पर्सन दुसरं काय नाही आमचं. बर. ह्यावेळी मतदान कोणाला करणार? तिकडे दादा सांगाल तिकडे मत पडणार आहे ते. होय. हां दुसरं कुठं आम्ही देणार नाही. बर. हां काका नमस्कार. नमस्कार. काय नाव इकडे? भास्कर बाबुराव जाधव. बर. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे. दादा सांगताल त्या पद्धतीनं ह्या गावचं सगळं कार्य चांगलं आहे. त्यामुळं दादाला कोणीसुद्धा विसरणार नाही ते काय. आणि माझा शेअर 10,000 रुपये शेअर घेऊन करकमच्या कारखान्याने आम्हाला पैसेच नाही नाही म्हणले. तुमचं पैसे आहेत पण म्हणले आम्ही काय देऊ शकत नाही. आम्ही कारखाना ऐकला. कुणाचा कारखाना होता? ते ह्याचा करकमचा कारखाना. बर. कुणाचं? विजय मोहिते पाटील. बर. त्यांना नाही म्हणले पैसे नाही तर साहेबाला माहीत. साहेब म्हणले आम्ही कारखानाच नाही आमचा तर आम्ही कुठलं पैसे द्यायचं. मग म्हणलं तुम्ही पैसे घेताना म्हणलं आमचा आहे ना आता नाही म्हणताय. किती घेतले पैसे? 10,000 रुपये. कधी? किती वर्ष झाली? 5-6 वर्ष होऊन गेले. बर. आता कारखाना? कारखाना दादाने घेतला. बर. पण पैसे आमचं नाही तर ना मिळालं आम्हाला. पैसे कधी देणार आता हे? बर. म्हणणार ना आमचं पैसे द्या आणि आम्हाला देवबुद्ध्या देईल तिथं आम्ही मत देणार. बर. आम्ही असं तर तुमच्या सांगण्यानं आम्ही मत देणार नाही. बर. पण आमचा आधी पैसे द्या आणि नंतर पुन्हा आम्ही बुद्धीची देव देईल त्या पद्धतीनं आम्ही वागणार. बर. त्याच्या पलीकडे आम्हाला काय कसं काय सांगायचं बी नाही आणि बोलायचं बी नाही. हे असंच चालू आहे म्हणल्यानंतर काय उपयोग आहे मला सांगा. बर. हां मग आता मत कोणाला देणार तुम्ही? मताचं भविष्य चौकटीच्या आत गेल्यानंतर देववरून बुद्धी देईल त्या पद्धतीनं चालायचं. हां असं सांगण्यानं काय उपयोग होत नाही. देवाच्या मनात आलं काय करायचं ते देवच करणार आहे. बुद्ध्या कुठं देतो ती त्याच्या पद्धतीने चालावं लागेल. विकास कोण करेल वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील आहेत, निंबाळकर आहेत? विकास हा मोदी सरकारचा विकास आहे आणि मोदी सरकारच करणार. बाकी कुणीसुद्धा काय करू शकत नाही. बर. आम्ही मोदीला विसरणार नाही. बर. बरं. शेतकऱ्यांना काही स्कीम वगैरे मिळत का? हा भरपूर स्कीमा दिल्या काय काय मिळालं शेतकऱ्यासाठी. तुम्हाला? अहो दुष्काळ निधी मिळाला. 6,000 रुपये वर्षाला देते ते. अजून त्यांनी काय द्यावं? जी स्कीमा आहे त्या ती पूर्ण स्कीमा मोदी सरकार देते बर. काय. त्यामुळं आम्हाला मोदी सरकार आम्ही जाऊ ओळखणार आणि मोदी सरकारला सगळं ठरवणार काय करायचं ते. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस सरकार आलं पाहिजे असं राहुल गांधी म्हणते. त्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही. बर. आम्ही जे म्हणतो तीच खरं आहे बर. काय. कोणी काय बी म्हणेल काय बी करेल. एवढ्या दिवस झोपला होता का तुम्ही? आताच तुम्हाला दिसायला लागलं का? एवढे दिवस काय केलं तुम्ही? हा तुमच्याकडं 50 वर्ष राज्य होतं त्यावेळेला तुम्हाला लोकशाही ही काही कळलं नाही का? आता कसं कळायला लागलं? बर. हां लोकशाही धोक्यात आहे म्हणते ते. त्यांनी काय जरी म्हणलं लोकशाही ही लोकशाहीच राहत असते. लोकशाही पद्धतीनंच चालत असतं. व काय बी उठायचं आणि माझं टेंबा घेऊन जर फिरत बसलं तर काय उपयोग? नुसते आग लावायचे का? ह्याच्या पलीकडे दुसरं काय येतं तुम्हाला मग? हां करा ना तुम्ही काहीतरी. त्यांनी जसं केलंय तसं तुम्ही करून दाखवा. तुम्ही का बसावं? तुम्ही बोलू सुद्धा नका. तुम्ही पुढचं काय बोलायचं कारण नाही. मला विचारलंय कोणी ह्याने तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही का बसा.
तुम्ही बोलता कशाला बरं काय खवळलं इकडे पाहिजे बघा. हे बोलण्याला पद्धत आहे का या हा? काय वाटते मग तुम्हाला आम्हाला वाटतंय मोदी सरकार बाकीचं आम्हाला दुसरं काय वाटत नाही. आमचं पैसे अगोदर द्या मग पुढचा विचार आम्हाला देवबुद्धी देईल त्या पद्धतीनं आम्ही करू पण आम्हाला पैसे पाहिजे. ह्या आधी विचारलं नव्हतं का पैसे अहो विचारून कारखान्यावर 5 हेलपाट घातला ते बरं तिथली साहेबच मिळ तिथं मेळ लागून देत नाही म्हणते ते कारखानाच नाही आमच्याकडं आणि आम्ही काय द्यायचं होय ही पद्धत आहे काय सांगण्याची त्यांची. मग ह्यांनी म्हणाय पाहिलं का नाही आता इलेक्शनापुरतं कोणी बी येणार आणि ह्याला द्या आणि त्याला द्या म्हणणार अर्थ आहे का त्याला हां. तर आम्हाला आमचं पैसे आधीवर द्या नंतर पुन्हा काय असेल ते बघू. नमस्कार तुमचं हा नाही बोला फक्त काय नाव तुमचं प्रदीप जयसिंग पाटील. बरं सध्या इलेक्शन चालू आहे काय वाटते तुम्हाला वातावरण काय वातावरण काय मोदी सरकारचंच वातावरण वाटतंय. होय बरं इथं धैर्यशील मोहिते पाटील आणि निंबाळकर असे विरोधात उभारलेले आहेत हा लोकसभेला हा काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल निंबाळकर येतील निंबाळकर होय कारण त्यांनी कुर्डवाडीचा विकास केलेला आहे परत माढा तालुक्यात बी विकास केलेला आहे. बरं आणि मोदी सरकारने हे गरिबांना धान्य हे वाटतात परत दुष्काळ निधी दिलेला आहे. ते अनेक कामं केलेली ना. बरं आता मोहिते पाटील पण उभे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय मोहिते पाटलाचं काय कधी आलेलं नाही तर कधी इकडे फिरकलेले बी नाहीत त्याच्यामुळे काय त्यांच्याबरोबर काय वाटायचं काय. होय बरं त्यांचा कारखाना होता इथं काय हा विजय शुगर होता पण बऱ्याच लोकांचं शेअर दिलेलं नाही त्यांनी. बरं हा 10,000 रुपये शेअर घेऊन कधी शेअरचा पैसाच माघारी दिलेला नाही. तुमचं होतं का शेअर आमचा होता आमचा सुद्धा दिला नाही. काय म्हणले मागितलं काय देऊ आता देऊ परत देऊ असंच करतात ना. बरं यावेळी कोणाला मतदान करणार आपलं भाजप कमळ आपल्यासोबत अजून काही इथं नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार काय नाव माझं नाव नितीन राजेंद्र पाटील. बरं सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे काय वातावरण आहे तुमच्या भागात काय वातावरण आम्ही कधी त्यांना बघितलं नाही कधी आली नाही ते आमच्या गावात. होय भाजपकडून निंबाळकर आहेत आणि राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत कोणाला मतदान करणार जी योग्य उमेदवार असेल त्याला करणार. होय तरी योग्य कुठला उमेदवार वाटतो ती ज्या त्यावेळेस मतदान बूथ पशी गेल्यावर ठरल ती कोणाला करायचं कोणाला नाही. आताच काय सांगायचं बरं वगैरे काय हे गावातलं बऱ्याच जण शहरात ती बुडवले ते पैसे दिले नाही उजबीला दिले नाही ती. बरं ती ज्यावेळेस येतील त्यावेळेस बघायचं. आता काय बरं कुणाला मतदान करणार ती योग्य वेळेस निर्णय होणार. आता काय होणार त्याचं. काय नाव संतोष शामराव चोपडे. बरं सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे काय वाटतंय काय आहे की आता ते दोघं बी राहिले ते उभा निंबाळकर आहेत भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत हां. कोणाला मतदान करणार आता मतदान दादाला करणार बबनदा ज्याला सांगेल त्याला करणार. बबनदादांनी ज्याला सांगेल त्याला करणार. बरं बबनदादा तर सध्या भाजपकडे आहेत हा मग करणार भाजपलाच. होय बरं तुमचं काय विजय शुगरचं शेअर्स आहेत की आमचं विजय शुगरला 2 शेअर आहेत. बरं किती भरलेत पैसे त्यांना 20,000 रुपये भरले. बरं रोख भरले नाही पैसे भरून 10 वर्ष झाली. होय ऊस पण कधी नेलेलं नाही ना शेअर पण ते नावच काढलेलं नाही कधी द्यायला. कारखान्यावर गेलो तू मागायला पण ते कारखाना त्यांनी विकून टाकला आहे. होय मग आता काय करायचं काय आता ते शेअरचं आमचं माघारी भेटलं पाहिजे आम्हाला. बरं काय आश्वासन तर दिलेत का देतो वगैरे? गावातच आहे ना ते आज पण कधी कसं हां हे करायचं आश्वासनचं. बाबा नमस्कार नमस्कार काय नाव विष्णूराव जाधव. बरं सध्या इलेक्शन चालू आहे बरं हां काय वातावरण वाटते तुम्हाला वातावरण आपल्याला ज्या माणसाने मदत केली त्या आपलं वातावरण वाढणार. बरं कोणी मदत केली वाटते तुम्हाला मोदी सरकारने केले 6,000 रुपये वर्षाला देते. 6,000 मिळतात का हां बरं मग अजून काय अजून काय धान्य ही सगळी वाटप फुकट आहे. बरं सगळ्या लोकांना काय मिळत नाही मात्र. बरं काँग्रेसला करणार नाही का मतदान काँग्रेसला का आपल्याला म्हणजे कसं बबनदादा जे सांगेल त्याला करणार बाकी काय बी असू द्या. बरं शेतकऱ्यांसाठी काय स्कीम दिलेत का मोदी सरकारनं शेतकऱ्यासाठी स्कीमा दिल्या पण ते राबविणार राबवायला पाहिजे का नको. बरं हां मोहिते पाटील पण उभारलेत बरं हां राष्ट्रवादीकडनं राहू द्या की मग काय आपल्याला त्यांची ओळख जर नाही तर करायचं काय.
होय. ओळख नाही का? कुठं आहे ओळख? विजयदादा खासदार होते की इथून? आजीचं होते मला पण ह्या गावाला कधी आले नाही. होय. त्यांचे पुतणेच आहेत धैर्यशील मोहिते पाटील. आले कोणी बी असू द्या बबनदादा सांगेल त्या द्यायला. आपण गाव एकटा मीच नाही, बाया पोरा लेकर बा होय. आमचं गाव जर घेवते बरं. त्याच माणसाला मत. होय. बरं. नमस्कार. काय नाव? बबन धुमाळ. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण आहे की तुतारीचं. तुतारीचं? होय. बरं, कशासाठी हो? काय आता काय पवारला निवडून दिलं तर बरं वाटलं होतं लोकांना. ह्याच्या अगोदर निंबाळकर बी निवडून दिलं, काहीतरी करेल वाटलं पण काय केलं नाही. बरं. त्यामुळं काय ती म्हणलं होतं तासाला किती कोटी काहीतरी म्हणलं, कुठं कशात जिरले ते बरं. का दगडात टाकले ते काय. बरं, पवार साहेब ह्याच्या आधी इथं खासदार होते, काय कामं केली? केलंच ते आता त्यावेळेस आपल्याला इतकं काय आठवत नाही, पण आता बघू चालूला काहीतरी घडामोडी होतील असं वाटतंय म्हणून करायचं एकदा. बरं. हां. नमस्कार. नमस्कार. काय नाव? पद्माकर तात्याबा इंगळे. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? भाजप. भाजप? बरं, कशासाठी हो? नाही, सगळे गावाचं कल भाजपकडे जास्त. होय. काय कामं झालीत का, विकास कामं? एवढं काय सांगता येणार नाही. बरं. जास्त राजकारण नसतो बरं. पण भाजपचा कल आहे. आणि दादाजी आमचं इथलं सगळं दादावर मोडते. कोण? बबनदादा. बबनदादा. बरं. जे बबनदादा सांगेल ते आम्ही करू. बरं, बबनदादा ह्या वेळेस भाजप सोबत आहेत. मग भाजपलाच करणार. जय महाराज. काय नाव तुमचं? वसंत माधव लोक. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे? एक नंबर वातावरण, सगळ्या पक्ष येते ते आम्हाला कोण बोलत नाही, काय नाही. बरं, कुणाला मतदान करणार आहे? सगळ्या पक्षाला मतदार करून आम्हाला जे मिटवल त्याला नाही, एकालाच मतदान करायचं. नाही. गावचा विकास सगळ्यांनी मिळून केला ना आमच्या. बरं. सगळे नेते मंडळी एकत्र येते ते आम्हाला भेटायला प्रत्येक वर्षी येते ती. भाजपकडून निंबाळकर आहेत आणि अहो सगळं राष्ट्रवादीकडून धैर्यशील आपण मोहिते पाटील. काय की एक बी पक्ष आमच्या आपल्याला भेटायला नाही. होय. मग आल्यानंतर निर्णय आम्ही घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? राहुल जाधव. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या इथं सध्या वातावरण म्हणजे बबनदादा जिकडं असतील बरं. तिकडं म्हणजे जास्त वातावरण तिकडंच तयार होतं. बरं, ह्या वेळेस कुठं आहेत बबनदादा? बबनदादा भाजपमध्ये आहेत. बरं, कुणाला मतदान करायचं? बबनदादा सांगतील त्यांनाच, भाजपलाच. बरं. विकास कामं काय झालेत का? चालू आहेत, होतेत काय. बरं, तरी काय झालेले महत्वाचे? आमच्या इथं वस्तीवर एक लॅम्प आलाय. बरं. हाय मस्त आलाय. रस्त्याची वगैरे कामं भरपूर प्रमाणात चालू आहेत. बरं. धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून आहेत, आलेत का कधी गावात? नाही, काय त्यांचं म्हणजे ह्या भागात काय जास्त हेच नाही. बरं. आम्ही आणि तिकडे जात पण नाही. आम्ही बबनदादाकडे आमचं काय काम असलं तर तिथंच जातो. त्याच्यामुळे तिकडे जायचा कधी वेळ झाली नाही. काय नाव? वैभव रामचंद्र जाधव. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? काय वातावरण सध्या चालू आहे, BJPचं चालू आहे. बरं. हां, कशासाठी BJP? BJP चालू आहे. जरा धैर्यशील मोहिते पाटील उभा राहिले, संताबाजी लाट आहे. गावात आले की गावात 56 मारा गावात आले की संताबाजी लाट आहेत. शेअर बुडवले ते आमच्या आजोबाचे. आम्ही कोणी? धैर्यशील मोहिते पाटील आणि विजय शुगर कारखान्याचे. बरं. हां, गावातले बरेच एक 150-200 लोकांचे शेअर आहेत, बरं. त्यांचे बुडवलेले आहेत. ऊस बिल पण दिलेलं नाही तर. बरं. हां, स्वतःचं गुंडगिरी करणारे लोक आहेत ते. बरं. कधी घेतलं होतं शेअर? त्यांचं कारखाना त्यावेळेस तरी 20 वर झालं असेल ते. बरं, मग परत मागितलं नाही का? गेलतो आम्ही पण काय कोणी दिलं नाहीत, कोणच साहेब नाहीत तिथं. होय. हां, मग त्यांच्याकडे मागितलं नाही का? मागितली होती, काय म्हणलं? नाहीत म्हणले, दिलं नाहीत आम्हाला त्यांनी शेअर. होय. हां, होय उद्या करून दिलं नाहीत. बरं. संताबाजी लाट आहे आता गावामध्ये. मोहिते पाटील तुमच्या गावात मत मागायला येणार आहे. काय 56 मार असतोय गावात आल्यावर. संताबाजी पूर्ण लाट आहे गावामध्ये. त्यांनी येऊन सुद्धा गावामध्ये. होय. हां, त्यांना गावात मतं सापडणार नाही. होय. हां, बरेच लोकांचं ऊस बिला त्यांनी दिलेलं नाहीत. होय. हां, स्वतःचं घरांशाने वाचवण्यासाठी उभा राहिलेले ते, दुसरं काय. होय. हां, आमच्या गावामध्ये दादांनी भरपूर केलेला रस्ते दिलेले आहेत, लाईटीचे LED लॅम्प दिलेले आहेत. दादा येऊन गेलेले आहेत 2-3 वेळेस. हां, गावातली लोक गेली की दादा समस्या लगेच सोडवतात. ह्यांना हे निवडून आल्यानंतर ह्यांना विचारणा करायला गेली असता काय देणार आहेत आपल्याला. हां, त्यावेळेस लोक ऊस बिल जरी मागायला गेलं तरी देत नव्हते, ॲडव्हान्स म्हणून.
बघू म्हणायची, घरी येऊन बघतो म्हणायचं कोण ॲडमिट आहे काय आजारी असलं.